गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आम्ही 91-200 भूमिका नाटिकाद्वारे उपमान प्रमाण तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करू. दृश्य पहिला. 10 मित्र हे ग्रुप स्टडी करताना उपमान प्रमाण वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे समजून येतात. काल मी दिवसभर उपमान प्रमाण वाचलं, पण नेमकं उपमान प्रमाणाची व्यवस्था कशी करायची हे मला समजलंच नाही. अगं अगदी सोपं असते ते. ज्याप्रमाणे दोन गोष्टींची साम्यता दाखवून त्या साम्यतामुळे जो ज्ञान होतो त्याला उपमान म्हणतात. जसं तुझी कसं आपण जेव्हा एनाटॉमी वाचतो तेव्हा माझं मेंदू खूपच स्लो चालते. जसं 2 GB रॅमवर 58 साला प्रेझेंट होते. याला आपण उपमान प्रमाण म्हणू शकतो का? कोणीतरी अभ्यासाचं उदाहरण सांगावं. अगदी बरोबर बोललात. स्फटिकावं द्रवं स्निग्धं मधुरं मधुगन्धितं शुभ्रं विच्छन्ति केचित् तेन शोधते. यामध्ये शुद्ध हे शुभ्र व शुद्ध आहे व त्याचा मधासारखा गंध आहे. हे उपमान प्रमाणाचं उत्तम उदाहरण. आपण जे शिकतो त्याचा दैनंदिन जीवनात वापर करता आला पाहिजे. म्हणून दैनंदिन जीवनात वापर केलेला उपमानाचे उदाहरण सांग की. हे बघ, आपण जेव्हा आपण वैद्याकडे जातो तेव्हा लक्षणे सांगताना आपण काय सांगतो की जसं माझ्या पोटात आग लागल्याप्रमाणे जळजळ होत आहे किंवा पायावर मुंग्या आल्याप्रमाणे वाटत आहे. तर एक तर काय झालंय, हे तर उपमानच आहे ना. हे बघ, या सर्वावरून आपल्याला उपमान प्रमाणाचे अन्य साधारण महत्त्व समजून येतं. आता समजलं का तुला? बऱ्यापैकी समजलं. यावरून आपण असं सांगू शकतो की होणारा व्याधी, त्याची चिकित्सा आणि ज्ञान उपमानाद्वारे आपल्याला समजून येते. त्याचप्रमाणे एखाद्या आतुराला झालेला व्याधी तो वैद्याला समजून सांगण्यासाठी उपमान प्रमाणाचा उपयोग करू शकतो. यावरून असे समजून येते की उपमान प्रमाणाचे आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्त्व असते. काय मग त्या पदार्थ बियामध्ये अवलंबन घेतात ना.